हाय, गुड मॉर्निंग. मी शुभांगी स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि हा आहे महाबळेश्वरचा सेकंड डेचा. तर सकाळी सकाळी छान असं धुकं पडलेलं आणि पाऊसही पडत होता. 6:30 वाजताच मला जाग आलेली आणि मी बाहेर उठून आले. तोपर्यंत सगळेजण झोपलेले होते आणि सुंदर असं वातावरण झालेलं होतं. इकडे पूर्ण असं वाटत होतं आकाश खाली आलेले आहे आपल्या घराच्या इथे. आणि तुम्ही बघू शकता की इकडे खूप सुंदर असं दिसत आहे आणि खूप छान पाऊस पडतो त्यामुळे खूप छान झालेलं आणि बाकी सगळेजण झोपले होते. मग थोडा वेळ मी असं त्या शांत वातावरणाचा एन्जॉय केला. मस्त थोडा वेळ तिथेच पाहत बसले आणि मग आम्ही जाऊन तिकडे झोक्यावरती बसले. तिकडे त्याच पाठीमागच्या साईडलाही खूप सुंदर झालं होतं वातावरण. तुम्हाला पुढे दाखवतेच मी. हे बघा आहे की नाही, खूप सुंदर मस्त दिसत होतं, एकदम भारी फ्रेश. आणि समोरचं एवढं स्पष्ट असं काही दिसत नव्हतं. नंतर थोडा वेळ मी तिथेच असं बसून घेतलं आणि माझा अवतार तुम्ही जरा इग्नोर करा, कारण मी आत्ता जस्ट झोपेतनं उठलेली आहे. सगळे केस वगैरे विस्कटलेले आहेत, पण मला तुम्हाला हे दाखवायचं होतं म्हणून मी रेकॉर्ड करते. सो खूप शांत, एकदम भारी असं म्हणाला, एकदम निवांत, कसलाही स्ट्रेस नाही, काही नाही, काही टेन्शन नाही आहे. मस्त वाटत होतं, एकदम भारी. आणि खूप एन्जॉय केला मी. आणि आज मला 9 वाजता इकडनं चेकआउट करायचं होतं, त्यामुळं सकाळी आम्ही जरा लवकरच उठणार होतो. तरी पण अजूनपर्यंत कोणी उठलं नव्हतं. फर्स्ट मी उठले होते आणि हे बघा समोरच्या साईडला, समोर तिकडे रस्ता आहे पण तेही दिसत नाही. आणि आता थोडं एक 9 वाजता वगैरे असं काहीतरी होतं, म्हणजे सगळं निघालेलं. मग आम्ही सगळेजण रेडी होऊन निघालो. हां, स्टे एकदम भारी होता, एकदम छान आहे, जेवण उत्तम आहे. जर कोणाला जायचं असेल तर जाऊ शकतो. थोडंसं प्राईसमध्ये आहे. स्टे इकडचं संपलेलं आहे आणि आम्ही सगळेजण आणि आता इथे सगळेजण बाय बाय करत आहेत आपल्याला. चलो बाय 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 कर मयूर. बाय. चला आतमध्ये. नको नको, तिकडे जागा नाही होत. आणि आता इथून आम्ही पुढे आलेलो इकडे एका पॉईंटवरती. आय थिंक हा लॉडविक पॉईंट. हां, लॉडविक पॉईंट आणि एलिफंट हेड असे 2 पॉईंट आहेत एका, म्हणजे लॉडविक पॉईंट आधी आहे आणि त्याच्या थोडंसं 300 मीटर पुढं एलिफंट पॉईंट आहे. तर तिथे जायचं होतं. एक गाडी आपण जिथे पार्क करू तिथून 500 मीटरवरती लॉडविक पॉईंट आहे आणि 800 मीटरवरती एलिफंट हेड आहे. तर तुम्हाला दाखवते कसं आहे. आणि पुढे गेल्यावर तर एकदम छान व्ह्यू दिसतोय, एकदम भारी. आणि पूर्ण असं हे जंगलमधून रस्ता होता ना, आणि एका साईडला डायरेक्टली दरी आहे. त्यामुळे जाताना कृपया जपून जा, कोणीही मस्ती करत जाऊ नये. स्वतःची काळजी स्वतःने घ्यावी. आणि नंतर पुढे मला तर ह्या छान पानकोंबड्या दिसल्या. मयूर म्हणजे काय होतं माहीत नाही, पण मयूर बोलला पानकोंबड्यात. आणि पुढे आल्यावर बघा तुम्ही लॉडविक पॉईंटवरनं व्ह्यू काय सुंदर दिसतंय सगळं. आणि इकडे समोर जो दिसतोय तो एलिफंट हेड आहे, तिथेही आपण जाणार आहोत. मी तुझा व्हिडिओ काढतो. तिकडे कसं नाही. दुर्गेश्वर प्रतापगड दिसला, प्रतापगड. त्यानंतर या साईडला आलं का, या साईडला आपण ज्या पुण्याच्या रोडने जातो ना, जे पुरंदर किल्ला त्या साईडला दिसला का, पुरंदर किल्ला जे त्या साईडला आहे, तुला सांगते मी. परत सोडलं ना इकडे, ह्या ऑपोजिट साईडला आहेत ना रायगड आहे, त्या ऑपोजिट साईडला काय. आणि परत इकडे आलं ना, इकडे तुला वेल्ल्याच्या खाली, वेल्ल्याच्या वरती तुला राजगड दिसणार. म्हणजे तुम्ही ते. आणि मग आम्ही बोलून सगळेजण थांबलो होतो, म्हणजे नाश्ता करण्यासाठी, थोडंफार काहीतरी खाण्यासाठी. पप्पा काय करा. आणि हे आहे महाबळेश्वरमधलं कृष्णाईचं मंदिर. खूप सुंदर प्लेस आहे. महाबळेश्वरला गेल्यानंतर नक्की विजिट करा.
आणि तिथून कृष्णा नदीचा उगम होतो असं बोलतात. आणि पुढच्या साईडला पूर्ण असं दरी आहे आणि तिथे खाली अशी ती नदी वगैरे सगळं आहे. खूप सुंदर होतं हेही. आतमध्ये मंदिरात एवढं छान वाटतं, थंडगार. बाहेर एवढं ऊन आणि आतमध्ये एकदम थंड थंड. समोरच्या साईडला पण बघू शकता तुम्ही कसं आहे ते. आणि इथे जे एक असं गाईचं तोंड आहे, त्याच्यातनं पाणी येतं. तर थोडंच कृष्णा नदीचा उगम झालेला आहे असं बोलतात. मग पुढे आम्ही आलो इकडे हॉर्स रायडिंगचं तिकडे. तिथे मग सर्वांनी छान छान असं रायडिंग केले. ते होतं मला यार त्या लेकचं नाव आठवत नाही आता. तर तिथे आम्ही गेलेलो. ते माझं काढशील हा वेण्णा लेक वेण्णा लेकच्या इथे आम्ही गेलो होतो. तिथे हे हॉर्स रायडिंगचं आहे. आणि मग इकडे सर्वांनी छान छान असे रायडिंग वगैरे करून घेतले. आणि मग तिथून आम्ही पुढे गेलो म्हणजे मॅप्रो गार्डनमध्ये. मॅप्रो गार्डनमध्ये जाऊन थोडीफार सगळ्यांनी काही शॉपिंग केली. आणि तिथे जे टेस्टसाठी असतं तेही सगळ्यांनी टेस्ट केले. तिथून मग आम्ही पुढे आलो पंचगणीच्या इथे. तिथे हा मस्त असा सनसेट पाहिला. खूप भारी वाटतं एकदम. असं नाही कसं वाटतंय ते सण असं त्या डोंगरावरनं खाली पडतोय, उतरत चाललंय, सेम तसं वाटत होतं. आणि खूप सुंदर किती सुंदर आहे की नाही. नंतर पुढे आलो. तिथे चहा पिला. सगळेजण फ्रेश वगैरे झालं. जायचंय थोड्या वेळात जेवायला. सगळेजण पण लाईट गेली. आम्ही जिथे बसलो त्या हॉटेलमध्ये तर लाईट गेलेली आहे. आणि हा आहे हायवे आणि हा आहे आमचा चहा. सुरू झाला. मग आम्ही जेवणासाठी थांबलो. पहिले तर आम्ही इथे थांबलेलो. मग इथे जरा आवडलं नाही त्यांना सेटिंग, म्हणजे त्यांचा सिटिंग एरिया काही एवढा छान नव्हता. पण टेस्ट छान होती. तिथं ऑलरेडी जेवलेले ते तरी पण नाही आवडल्यामुळे आम्ही परत आता पुढे निघालेलो आहोत. आणि आता आम्ही जाणार आहोत दुसऱ्या हॉटेलच्या इथे जेवायला. आणि मग तिथून आम्ही परत रिटर्न जाऊन आलो. म्हणजे युटर्न घेऊन आम्ही गेलो इकडे विशाल सागरमध्ये. तिथे जेवण केलं. जेवण छान होतं. त्यानंतर सर्वांनी असं छानपैकी जेवण करून घेतलं. आणि इथून सगळेजण सेपरेट जाणार होते. त्यामुळं इथेच सर्वांना बाय बाय करून घेतलं आणि आम्ही घरी जायला निघालो. तर असं होतं महाबळेश्वरची ट्रिपचा डे 2. आणि इथेच आपलं महाबळेश्वर ट्रिपचं पार्ट संपत आहे. कसं वाटलं ब्लॉग नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.